सर्वप्रथम तूप घ्या, मग साखर, मग काजू बदाम, रवा, केळी घ्यायची 3, दूध घ्यायचं. हे सर्व साहित्य सम प्रमाणात घ्यायचं. तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. ते गरम चांगलं झालं की त्यानंतर त्याच्यात केळी टाकायची आणि केळी मस्त ब्राऊन झाली की त्यात रवा टाकायचा आणि रवा मस्त असा फुगू द्यायचा, जरासा हलक्या हातावर होऊ द्यायचा. तो आपल्याला कळतो. त्याच्यानंतर रवा गरम होईपर्यंत त्या एकी साईडला तुपामध्ये काजू बदाम भाजून घ्यायचे आणि मग रव्यात दूध टाकून काजू बदाम तो रवा मस्त हलवून घ्यायचा हलक्या हातावर. दूध सगळं आटू द्यायचं त्याच्यातलं, हलवून एकदम दूध रव्यामध्ये मिक्स एकजीव झालं पाहिजे. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. हा शिरा मला माझ्या सासऱ्यांनी शिकवला. प्रॉपर आमचा ब्राह्मणी पद्धतीने शिरा आहे हा सत्यनारायणाचा. असं सगळं दूध एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकूया. तर समप्रमाणातली साखर आपण त्यामध्ये टाकायची आणि रवा मस्त एकजीव होऊ द्यायचा. आता रवा एकजीव झाल्यानंतर तो चांगला शिजला पाहिजे, त्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवू. असं मस्त हलवून घेतला तो तर कसा तो फुगतो पण छान आणि सुवासही छान येतो त्याचा. आता आपण झाकण ठेवू. झाकण ठेवून तो फुगेल. मस्त असा झालेला आहे बघा. आता हलका झाला एकदम. अजून एक 5 मिनिटं ठेवूया. त्यामध्ये आपण काजू बदाम, वेलची पूड घालायची. आता शिरा आपला झालेला आहे. असं मस्त वाफ बसली शिऱ्याला. त्यात काजू बदाम घालूया आणि वेलची पूड घालूया. वेलची पुडाने कसा वास छान येतो आणि त्यात जायफळ सुद्धा घालायचं. हे वेलची पूड आहे आणि ही जायफळाने एक विशिष्ट प्रकारची चव लागते. मस्त असा गरम गरम शिरा तयार आहे नैवेद्यासाठी. असा एकजीव करून घ्यायचा जेणेकरून सगळं मिक्स होईल आणि हा आपला शिरा तयार आहे. देवाला दाखवायला मस्त घरात सगळ्यांसाठी शिरा तयार झालेला आहे.